नाट्यगृहाचे आवार माणसांनी फुलून गेले होते. हे नाट्यगृह भरवस्तीत होते. रस्त्यावर वाहनांची गर्दी, भोवती दुकाने, जवळच भाजी मंडई, सर्वत्र माणसे. चालणारी माणसे, रिक्षा टॅक्सीतून जाणारी, बसमध्ये चढणारी उतरणारी माणसे, खरेदी करणारी माणसे, जीवन कलहात गुंतून गेलेली माणसे. पण नाट्यगृहाच्या आवारातील माणसांचा आता रस्त्यावरच्या माणसांशी काही संबंध नव्हता. निदान काही काळापुरता. आता ती साधीसुधी माणसे नव्हतीच. ते प्रेक्षक होते. आता त्यांना स्वतःचे जीवन नव्हते. रंगमंचावर लवकरच चालू होणाऱ्या नाटकातील पात्रांचे जीवन हेच आता या प्रेक्षकांचेही जीवन होणार होते. हे जीवन जगण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात दाटून राहिली होती. पहिली घंटा होऊन गेली होती. प्रेक्षक हळूहळू प्रेक्षागृहाच्या दिशेने जाऊ लागले होते. काही अजूनही चहा कॉफीच्या काउंटरपाशी रेंगाळत होते, तर काही तिकिटांच्या काउंटरपाशी. खरे म्हणजे नाट्यगृहाच्या बाहेर हाऊसफुलचा बोर्ड केव्हाच लागला होता. तरीही या काउंटरजवळ उभ्या असणाऱ्या माणसांना वाटत होते, अजूनही काहीतरी चमत्कार घडेल आणि तिकीट मिळेल. इथपर्यंत आल्यानंतर स्वतःच्या चिंता, व्यथांचा विसर पाडणारे नाटक न पाहताच कसे परतायचे? पुन्हा त्या नाट्यगृहाबाहेरील गर्दीत मिसळून जायचे. ती कल्पनाच असह्य होत होती. म्हणून तर शेवटच्या क्षणापर्यंत ती प्रतीक्षा. पण तेवढ्यात दुसरी घंटा झाली. आवार जवळजवळ रिकामे झाले. दोन्ही काउंटरपाशी मोजकीच माणसे राहिली. गोंगाट संपून एकाएकी स्तब्धता पसरली. ती स्तब्धता पाहून सुधाला वाटले, नाटक सुरू झाले की काय? ऑफिसातून अर्धपगारी रजा घेऊन कशीबशी अंधेरी लोकल गाठून ती आली होती. हा सगळा वेळेवर पोहोचण्यासाठी केलेला आटापिटा फुकटच गेला. तिला वाईट वाटले, पण त्याबरोबरच असेही मनात आले, काय बिघडले? नाही पोचले वेळेवर तरी इथे माझी कोण वाट पाहणार नाही. उशीर का झाला हा प्रश्न विचारणार नाही. नाटक जेव्हा चालू व्हायचे तेव्हा चालू होईल किंवा झालेले असेल आणि मी जेव्हा पोचता येईल तेव्हा पोहोचून नाटक पाहू लागेन. असे स्वातंत्र्य पाहिजे. ते मनावरचे दडपण नको. उशीर होतो आहे का या कल्पनेने एकसारखे घड्याळाकडे बघणे नको. धापा टाकणे नको. पण हा विचार करता करताच तिनं घड्याळाकडे पाहिलं आणि ती स्वतःशीच हसली. आता ती सवयच झाली आहे. एकदम कशी बरं सुटणार? किंवा प्रयत्न करून तरी सुटणार का? नाटक सुरू झालं. तिने न राहून कोणाला तरी विचारले, नाही अजून, पण होईल एवढ्यात. दुसरी घंटा होऊन गेली. तुमच्याकडे एखादं तिकीट आहे? उत्तर देणाऱ्या व्यक्तीने प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा अर्थ तिच्या लक्षात आला. ही एकटीच दिसते. नवरा किंवा आणखी कोणी बरोबर नाही. ऐनवेळी त्यांची काही अडचण निघाली असेल, एक तिकीट असेल तर ते घेऊया. पण तसे काही नव्हते. तिने मुळातच एकच तिकीट काढले होते. मध्यंतरात कोणी ओळखीचे भेटले तर पुन्हा हाच प्रश्न वेगळ्या स्वरूपात येईल. एकट्याच आलात? किंवा सामंत नाही आले का? हे जाणवल्यावर सुधाला वाटले, आज जाऊच नये. तसेच घरी परतावे. पण का? आपण काही कुणाचा गुन्हा थोडीच करतो आहोत. सामंतच तर पुन्हा पुन्हा सांगतात, तुला नाटक आवडतं ना, मग तू जा. मला खरंच वेळ नसतो आणि मला नाटक सिनेमाची आवडही नाही. तुला ठाऊक आहे. इतका उदार असणारा आपला नवरा, पण तरीही मनावर दडपण का येते? मनातली ही आंदोलने सांभाळत ती प्रेक्षागृहात कधी शिरली व आपल्या जागेवर कधी जाऊन बसली हे तिलाही कळले नाही. तिसरी घंटा झाली होती. निवेदक नाटकासंबंधीचे तपशील सांगत होता. दिवे मंद होत चालले होते. तो धुसर अंधार सुकावह वाटत होता. सुधाला वाटले, हा अंधार असाच कायम राहिला तर? दिवे पुन्हा कधी उजळलेच नाहीत तर? येथे बसलेल्या किती जणांना असे धुसर अंधारात बसून दुसरे कोणीतरी होणे आवडेल बरं? स्वतःचे आयुष्य दूर सारून नाटकातील पात्रांचे आयुष्य जगणे आवडेल. इतरांचे राहू दे, आपले काय? आपल्याला तरी 2.5-3 तासापेक्षा अधिक काळ या आभासमय जगात राहणे आवडेल का? पडदा संतपणे बाजूला सरकला. रंगमंचावर प्रकाश होता. घराच्या हॉलचा सेट आकर्षकपणे मांडला होता. नायिका कोचावर बसून काहीतरी वाचत होती. पुढच्या क्षणी तिने हातातले पुस्तक बाजूला ठेवले. भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिले आणि पहिले वाक्य उच्चारले, किती हा उशीर?
6 वाजेपर्यंत येतो असं म्हणाले होते. ती उठली आणि खिडकीकडे गेली. फार तर अर्धा मिनिट टिकलेले हे दृश्य, पण सुधाला वाटले या दृश्याशी आपला काहीतरी संबंध आहे. काही क्षणापूर्वी तिच्या मनात उभे राहिलेले प्रश्न आता बाजूला झाले आणि मन त्या संबंधांचा विचार करू लागले. पण हे सगळे मनाच्या गाभ्यात नकळतपणे चालले होते. सुधाला ते जाणवतही नव्हते. आता जाणवत होते ते फक्त नाटक. नाटक पकड घेत होते. पहिला अंक विलक्षण गतिमान होता. तो कधी संपला हे कळलेही नाही. प्रेक्षागृहात अचानक झगझगीत उजेड पसरला. हालचाल सुरू झाली. अनेक आवाज ऐकू येऊ लागले. अनेक चेहरे दिसू लागले. बहुतेक चेहरे अनोळखी होते. सुधाला बरे वाटले. आता कोणी एकट्याच आलात हा प्रश्न विचारणार नाही. नेहमीच्या चौकशा होणार नाहीत. तुम्हीही नोकरी करता ना? कुठं? मुलं आता मोठी झाली असतील. काय करता? हे सामंताच्या मित्रांचे प्रश्न, क्वचित आपल्याला अधिक जवळून ओळखणाऱ्या व्यक्तींचे वेगळे प्रश्न. मध्यंतरी तुम्हाला बरं नव्हतं असं कळलं. आता ठीक आहे ना? अहो, मी परवा तुमच्या कॉलनीच्या जवळपास आले होते. बुधवारी वाटतं. मनात आलं होतं की डोकावून जावं. होतात का तुम्ही घरी? अगदी यांत्रिकपणे चालणारी ही प्रश्नोत्तरे. इथेच नव्हे, सर्वत्र. त्यात किती वेळ वाया जातो. कारण नसताना एकमेकांशी बोलत राहायचे. कशासाठी? खरे म्हणजे आता कॉफी घ्यावीशी वाटते आहे. पण नकोच. तिथे कुणीतरी भेटायचे. त्यापेक्षा इथेच बसलेले बरे. दुसऱ्या अंकानंतर पाहू. तिने पुन्हा घड्याळाकडे पाहिले. 5 वाजून गेले आहेत. यापुढे दुसरा अंक चालू होणार. मग मध्यांतर. मग तिसरा अंक. म्हणजे नाटक संपायला किती वाजतील? घरी 8 पर्यंत पोहोचता येईल का? तसे सांगितले तर आहे. उशीर झाला तर? सुधा किंचित अस्वस्थ झाली. तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिने चमकून मागे पाहिले. सविता? ओळखलंस म्हणायचं. न ओळखायला काय झालं? अगं, किती वर्ष झाली. या मुंबईत कितीही इच्छा असली तरी भेटणंच कठीण होतं. अधूनमधून फोन करणं हा एक बऱ्यापैकी पर्याय असतो. पण माझ्याकडे फोन नाही. तेव्हा प्रत्यक्ष भेटच. खरं ना? घरी जमलं नाही तर अशीच नाटक सिनेमाच्या ठिकाणी. अर्थात ते तरी आपण नियमितपणे कुठे पाहतो म्हणा. वेळ पाहिजे त्यालाही. तुला बरं जमतं. हे ग, अधूनमधून जमवते. अगदी कॉलेजात होती तशीच राहिली आहेस. तू मात्र बदलली आहेस. म्हण ना. हा लोकांचा नेहमीचा शेरा असतो. सुधा फक्त हसली. थोडी लठ्ठ झाले आहे. काय करू ग? आय लव्ह फूड. आणि 50शीला आल्यावर कसली फिगरची काळजी. केसही कापून टाकले. हलकं हलकं वाटतं आणि वेळही वाचतो. तेवढ्यात तिसरी घंटा झाली. सविता घाईघाईने म्हणाली, चल, मी माझ्या जागेवर जाऊन बसते. दुसऱ्या अंकानंतर भेटू. कॉफी घेऊ. खाऊही थोडंसं. मला भूक लागली आहे. सविता निघून गेली. पुन्हा काही क्षण अंधार झाला. पडदा सरकल्याचा आवाज. पुन्हा प्रकाश. अंकाच्या सुरुवातीचे दृश्य मनाशी दुवा जोडून घेताना सुधाच्या लक्षात आले. सविताने आपल्याला एकटीच आलीस हा प्रश्न नाही विचारला आणि आपणही तिला तो प्रश्न विचारला नाही. तिला का कोण जाणे एकदम मोकळे वाटले. ती मनातल्या मनात दुसऱ्या अंकानंतरच्या मध्यंतराची वाट पाहू लागली. दुसरा अंक संपला. लवकर चल, नाहीतर मग काउंटरपाशी झुंबड उडेल. आपल्याला ताटकळत बसावं लागेल. कदाचित काही मिळणारही नाही. मला काहीतरी हवंच आहे. इथे वडे छान मिळतात. सविता कधी आली आणि तिने सुधाला जवळजवळ ओढतच काउंटरपाशी कधी नेले हे सुधालाही कळले नाही. तू थांब इथंच, असे म्हणून तिने सर्व वस्तू घेतल्या आणि एक पाकिट व कॉफीचा कप हातात देत ती सुधाला म्हणाली, चल, त्या कोपऱ्यात उभं राहून बोलू. सुधाला खूप बोलायचे होते, पण काय बोलावे हे त्या क्षणी कळेना. सवितानेच तिचा प्रश्न सोडवला. तर मगाशी मी तुला सांगत होते ना, वेळ वाचवण्याबद्दल. वाचवायला पाहिजे ग. आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी करण्याजोग्या आहेत. फालतू गोष्टींसाठी कशाला वेळ खर्ची घालायचा. मोहनलाही हे पटतं. सुधाच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. अगं, मोहन म्हणजे माझा नवरा. तोही माझ्यासारखाच अखंड कामात बुडालेला. काय महत्वाचं, काय बिनमहत्वाचं हे त्याला पक्क ठाऊक आहे. खरं तर मी हे त्याच्याकडूनच शिकले. त्यांना नाही वाटतं नाटकाची आवड. सुधाच्या तोंडून अभावितपणे प्रश्न निघून गेला. आहे ना, पण दोघांच्या वेळा कशा जुळायच्या, म्हणून आम्ही एवढ्यापुरते एकमेकांपासून वेगळे झालो आहोत.
आज त्याला एक मीटिंग होती. 6:30 वाजले ना, गेला असेल आता. अजित घरी एकटाच असेल. अगं माझा मुलगा CA साठी आर्टिकल्स करतो आहे तो. स्वयंपाक करून ठेवून आलीस? हे ग, मोहन किंवा अजित बाहेरून आणतील काहीतरी. एवढं चांगलं नाटक पाहून घरी गेल्यानंतर कुठे स्वयंपाकाला लागायचं? शिवाय उशीरही होईल नाही. मध्यंतर तर अजून संपलं कसं नाही बघ ना. बरं झालं की आपल्याला बोलायला आणखी थोडा वेळ मिळेल. यापुढे 3रा अंक, तो निदान पाऊण तासाचा. म्हणजे नाटक संपायला 7:45-8 तरी होतील. कुठं बिघडलं? तू फार दूर राहतेस का? नाही ग, जवळच अंधेरीला. मग काय तर, अर्ध्या तासात पोहोचशील. हो, पण सुधा मगापासून पाहते आहे. तू अस्वस्थ आहेस. तुझं लक्ष घड्याळाकडे आहे. घरी कोणी आजारी आहे का? की कोणी यायचं आहे? तसं नाही ग. मग तू हसशील खरं कारण सांगितलं तर. अगं सांग ना. खरं म्हणजे मी तुझ्याबद्दल काही विचारलंच नाही. वेड्यासारखी मी स्वतःबद्दलच बोलत बसले. तसं खास सांगण्याजोगं काही नाही ग. तरी पण तशी मी स्वतंत्र आहे. पण मला नेहमी आपण बंधनात आहोत असं वाटतं. म्हणजे? तेवढ्यात घंटा झाली. सविता म्हणाली, बरं नंतर बोलू. नाटक संपल्यावर कुठेतरी कॉफी पीत चालेल ना? छे छे, म्हणजे आणखी उशीर. सामन गॅलरीत उभे असतात. इतका उशीर झाला तर बस स्टॉपवरच येऊन उभे राहतील. नेहमी असं करतात? हो, म्हणजे उशीर होतो तेव्हा. मग आज आणखी एकदा. काय बिघडलं? बघू. हे नाटक 3 अंकी कशाला करतात कोणास ठाऊक. किती उशीर होतो? तुला उशीर होतो या कल्पनेचं ऑब्सेशन झालेलं दिसतं. मग बोलू चल. प्रेक्षागृहात अंधार होता. सुधाने कशीबशी आपली जागा शोधली. अंक सुरू झाला होता, पण तिचे लक्ष लागत नव्हते. पडदा कधी पडतो याची जणू ती वाट पाहत होती. सविताला सांगण्याजोगे असे खरोखरीच काही नव्हते. आयुष्य सुरळीत होते. साधा सरळ नवरा, 2 हुशार मुलगे, राहायला बऱ्यापैकी जागा, आवश्यक तेवढ्या सर्व सुखसोयी. कुटुंबातल्या इतर कुणाच्या जबाबदाऱ्या नाहीत. त्यांचा फारसा त्रासही नाही. 24 तास घरात राहणाऱ्या बाईच्या आयुष्याला जो कंटाळवाणेपणा येतो तोही नाही. मुली मोठी झाल्याबरोबर लगेच नोकरी धरली. त्यामुळे दिवसाचे काही तास बाहेर जातात. घर सांभाळून नोकरी करायची म्हटल्यानंतर जो त्रास होतो तो होणारच. पण बाहेर पडल्यामुळे बरंही वाटते. त्या त्रासाची जणू भरपाई होते. 4 वेगळी, आपल्या घराशी कोणताही संबंध नसलेली माणसे भेटतात. वेगळ्या विषयावर गप्पा होतात. कधी एखाद्या गाण्याच्या मैफिलीबद्दल कोणी सांगते, कधी एखाद्या नाटकाबद्दल, तर कधी एखाद्या पुस्तकाबद्दल. त्यातले एखादे पुस्तक आपण वाचतोही. सोबत मिळाली तर नाटकही पाहतो. सोबत नसेल तर क्वचित एकटे जाऊनही. सामंतच तसा आग्रह धरतात. ते म्हणतात, माझं जग वेगळं आहे. एका अर्थानं कारकुनाचंच म्हण ना. इमानीद्वारे नोकरी करण्यापलीकडे दुसरं काहीही मला करता येत नाही. घरी येतो तोही कामाच्या फायली घेऊन. तू बघतेसच ना. मला तुझ्यासारखी इतर कशाची आवडही नाही. पण मी तुझ्या आड येतो का? तू जात जा तुला आवडतं ना तर. ते मनापासून सांगतात. पण मग? सविताने विचारले, पण काय? मगाशी तुला म्हटलं तेच. स्वतंत्र असूनही मला बंधनात असल्यासारखं वाटतं. मी अट्टहासाने नोकरी करते. अट्टहासानंच असं एखादं नाटक किंवा सिनेमाही पाहते. पण घराबाहेर माझं मन रमत नाही. आत कुठेतरी दडपण असतं. एकसारखं घर समोर दिसतं. ही तुझी चूक आहे. इतकी नको गुंतू तू. हे गुंतणं नाही ग. होतं काय की सामंतांना त्यांच्या कामाखेरीज दुसरं काही करायचं नसल्यामुळे ते माझ्यावर फार अवलंबून राहतात. त्यांचं काम ज्या क्षणी संपतं त्या क्षणी मी घरात परतलेली पाहिजे. मला ठराविक वेळेपेक्षा उशीर झाला की यांच्या येरझारा सुरू. गॅलरीत उभे राहतात. कधी बस स्टॉपवरच येतात. किती चमत्कारिक वाटतं ते. जणू एखाद्या कैद्याला काही तासांसाठी बाहेर सोडलं आहे आणि त्याची वेळ संपल्यावर पुन्हा त्याला तुरुंगात शिरायचं आहे. असं विपरीत का मनात आणतेस तू? काळजी करणं हा त्यांचा स्वभाव असेल. अगं रोज रोज कसली काळजी? एखाद्या दिवशी ठीक आहे. सुधा स्पष्ट विचारते, म्हणून रागावू नको. त्यांच्या मनात तुझ्याविषयी काही संशय तर नाही ना? नसावा. नाहीच. कारण तसं असतं तर त्यांनी मला घराबाहेरच पडू दिलं नसतं.
पण संशय असावा अशा पद्धतीने मात्र ते नेहमी वागतात. घरी गेल्यावर लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. अगदी लहान सहान तपशीलही मला सांगावे लागतात. जणू बाहेर जगलेल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब द्यावा लागतो. अगं त्यांना इंटरेस्ट वाटत असेल. कोण जाणे. या सगळ्या प्रकारामुळे मला काय वाटतं सांगू? मला वाटतं माझं स्वतंत्र आयुष्य कोणीतरी माझ्यापासून ओरबाडून घेत आहे. कोणीतरी माझ्यावर पहारा करत आहे. याला मानसशास्त्रात पर्क्युशन कॉम्प्लेक्स म्हणतात. बरं सुद्धा ठाऊक आहे मला. म्हणूनच मी कधी-मधी मनातलं हे शल्य विसरण्याचा प्रयत्न करते. आतून मोकळी होण्याचा अट्टहास करते. पण मला ते जमत नाही. निदान अजून तरी जमलेलं नाही. मी हे कोणाला सांगतही नाही. कुणाला सांगू? सांगण्यासारखं आहे तरी काय त्यात? हे अगदी सूक्ष्म त्रास असतात. चिमटीत नाही पकडता येत आणि म्हणून दूरही नाही फेकून देता येत. खरं आहे. चल उठूया. किती वाजले? बापरे 8? मी 7:30 पर्यंत येईन असं त्यांना म्हटलं होतं. आता काही नाही होत ग. आपली कोणीतरी वाट पाहत आहे या विचारानं जा. इट्स अ नाईस फिलिंग. निघतेच. मी तुला माझ्या ऑफिसचा नंबर दिला आहे. कर कधीतरी फोन. जरूर. भेटू पुन्हा. योगायोगानं किंवा ठरवूनही. पण एक सांगते, त्रास नको करून घेऊ. त्या त्रासामुळं तुझं स्वातंत्र्य तूच गमावते आहेस. आता बससाठी नाही थांबत, रिक्षाच घेते. असे म्हणत सुद्धा समोरून आलेल्या एका रिक्षात शिरली सुद्धा. घरापाशी रिक्षा थांबल्यावर तिने वर पाहिले. तिच्या अपेक्षेप्रमाणे सामंत गॅलरीत उभे होते. पैसे चुकते करून ती धापा टाकतच जिना चढली. तिला बेल वाजवावी लागली नाही. दार उघडेच होते आणि समोर सामंत. कुठे होतीस इतका वेळ? 8:30 वाजत आले. 7:30 पर्यंत येते असे म्हणाली होतीस ना? मी त्या सुमारास बस स्टॉपकडेही जाऊन आलो. पण तिथं तरी किती वेळ थांबणार? काय गरज होती? मी नाटकाला जाणार आहे हे तुम्हाला सांगितलं होतं ना? की तुम्हाला खोटं सांगून दुसरीकडे कुठे गेले होते असं तुम्हाला वाटत आहे? वाटत असेल तर सांगा ना स्पष्टपणे. अगं पण हे नेहमीचंच झालं आहे. जरा उशीर झाला की हे नाटक. त्यामुळे घराबाहेर पडणंच नकोसं वाटतं. कारण बाहेर तरी काय, एखाद्या कैद्यासारखंच वावरायचं. तू हे काय बोलते आहेस? मला काही समजतच नाही. तुम्हाला नाही समजायचं. पण एक सांगते, तुमचं हे वाट पाहणं मला फार जाचक वाटतं. सोडून द्या ना. झाला तास 2 तास उशीर तर काय बिघडलं? मी घरी येतेच ना, की कुठे पळून जाते? आई, आपण जेवायचं ना? सुधीरने त्याच्या खोलीतून बाहेर येऊन विचारले. तेव्हा त्यांचा हा वाद संपला. सुधा अंथरुणावर पडल्यावर कितीतरी वेळ विचार करत होती. आज आपण एवढ्या का चिडलो? कधीही बोलून दाखवले नव्हते. ते का बोलून दाखवले? सविताशी गप्पा मारताना आपल्यालाच काहीतरी उलगडत गेले म्हणून? की सविताचा आपल्याला हेवा वाटला म्हणून? तिला वाटले आपण इतके चिडायला नको होते. हे काही नवे नव्हते आणि आपण चिडलो म्हणून ते बदलेल असेही नव्हते. हे असेच चालू राहणार. आपणच त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. सामंताच्या या स्वभावाचे दडपण स्वतःवर, स्वतःच्या जगण्यावर येता कामा नये. ते आणू न देणे आपल्याच हाती आहे. विचार करता करता सामंताचे चुकते या टोकाकडून सुद्धा आपलेच चुकते आहे या टोकाकडे आली. डोळा लागण्यापूर्वी तिने ठरवले. उद्या सकाळी सामंतापाशी हे कबूल करायचे आणि मग ती स्वस्तपणे झोपली. नाट्यगृहाचे आवार माणसांनी फुलून गेले होते. त्या गर्दीकडे शांतपणे एक दृष्टिक्षेप टाकून सुद्धा प्रेक्षागृहात शिरली. तेथे माणसे तुरळकपणे बसली होती. बहुतेक जण अजून बाहेरच रेंगाळत होते. कारण नाटक सुरू व्हायला जवळजवळ 15 मिनिटे होती. नेहमीप्रमाणे ठरल्या वेळी सुरू झाले नाही तर अधिकच. एरवी या विचाराने सुद्धा अस्वस्थ झाली असती. पण आज तिला कोणतीच घाई नव्हती. मनात तऱ्हेतऱ्हेचे विचार येत होते. त्या विचारातच ती इतकी गुरफटली होती की आपण नाटकाला आलो आहोत हेच ती विसरून गेली होती. इथे येऊन 4-4.5 वर्ष तरी होऊनच गेली. कोणत्या नाटकाला आलो होतो बरे? नाव पण आठवत नाही. कथानकही आठवत नाही. 3 अंकी नाटक होते. उशीर होतो आहे म्हणून आपण केवढ्या अस्वस्थ होतो. सविता भेटली होती. तिच्याबरोबर चहा घेताना मन मोकळे केले होते. घरी गेल्यावर स्फोट झाला होता आणि नंतर टोचणीही लागून राहिली होती.
आज घरी गेल्यानंतर तसे काही होणार नाही. कारण वाट पाहणारे सामंतच नाहीत. किती अचानक चित्र बदलले. सुधीर एमटेक करण्यासाठी IITच्या वसतिगृहात राहू लागला. मोठा सुबोध नोकरीला लागला. त्याचे लग्न झाले. सून घरात आली आणि नातवंडही. सुरुवातीला फार एकटे वाटायचे. एकसारखे रडू यायचे. पण आता या अचानकपणे बदललेल्या आयुष्याचीही सवय झाली आहे. थोडे मोकळेही वाटू लागले आहे. घरी परतताना मनावर दडपण नसते. दिवसभर काय केले हे सांगण्याची आवश्यकता नसते. कोणी विचारतच नाही. पण आत कुठेतरी चुकल्यासारखेही वाटते. सुरुवातीला नोकरीखेरीज दुसरे काही करावेसे वाटत नसे. पण आता ती उदासी गेली आहे. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, नाटक, सिनेमा, लायब्ररी, एक वेगळेच जग आपल्या भोवती उभे राहते. फक्त स्वतःचेच जग. त्या जगात वावरताना खूप निवांत, खूप मोकळे वाटते. आणि दुसरे जुने जगही आहेच. तेही भरलेले आहे. छोट्या सौमित्रमुळे तर अधिकच. आता तो बोलायलाही लागला आहे. सुधा या स्वैरपणे मनात भ्रमणाऱ्या विचारांच्या नादात असतानाच प्रेक्षागृह हळूहळू भरू लागले. भोवतीची गजबज वाढत होती. दुसरी घंटा होऊन गेली असावी. अहो बाईसाहेब, लक्ष कुठे आहे आपलं? शब्द कानावर पडले. सुधाने चमकून मागे वळून पाहिले. मागच्याच रांगेत सविता बसलेली. तू? आत्ताच मनातल्या मनात तुझी आठवण केली होती बघ. मलाही आठवण आली. त्या नाटकानंतर आपण भेटलोच नाही ना? या मुंबईत असंच होतं बघ. नंतर एक दोनदा मी इथंच आले होते. पण त्यावेळी तू कुठे दिसली नाहीस. आज आत शिरताना मी मोहनला म्हटलं सुद्धा. बाय द वे, हा मोहन, माझा नवरा. नमस्कार. आणि ही माझी उशीर कॉम्प्लेक्सवाली मैत्रीण हं. तुला म्हटलं होतं ना? मोहन फक्त हसला. सविताच पुढे बोलत राहिली. तेवढंच फक्त सांगितलं बरं का. बाकीचं काहीही नाही. बाकीचं म्हणजे? ते तुला काय करायचं आहे ते आम्हा दोघा मैत्रिणींचं हिरगुज आहे. त्याच्याशी तुझा काही संबंध नाही की सामंतांचाही. सुधाला भीती वाटली. आता सविता बोलण्याच्या ओघात विचारणार, सामंत नाही आले? नाटक संपण्यापूर्वी तरी तिला काही कळायला नको. ती उगाच अपसेट होईल. पण सविताने तो प्रश्न विचारला नाही. ती पुढे बोलत राहिली. हे नाटक फक्त 2 अंकी आहे बरं का सुद्धा. लवकर संपेल. उगाच तुझी तगमग नको. आता सगळंच कसं संक्षिप्त होत चाललंय बघ. बरं आहे ना ते? बोलता बोलता सविता अचानक थांबली. तिच्या लक्षात आले. सुधाच्या गळ्यात मागच्या वेळचे आपल्या लक्षात राहिलेले ते ठसठशीत मंगळसूत्र नाही. म्हणजे या 3.5-4 वर्षात तेवढ्यात तिसरी घंटा झाली. प्रेक्षागृहातले दिवे मंदावले. रंगमंचामागून शब्द ऐकू येऊ लागले. सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी स्वतंत्र नाटक. सविताने सुधाच्या पाठीवर हात ठेवून हलक्या आवाजात म्हटले. मध्यंतरात भेटू हं. मध्यंतरात सविताने सुधाला बाहेर नेले. आपण इथंच उभं राहू. मोहन आणून देईल कॉफी. देशील ना रे? आणि हे बघ, काहीतरी खायलाही घेऊन ये. ते मी गृहीतच धरलं आहे. आता गर्दीत घुसतो आणि काय काय मिळतो ते पाहतो. त्या दोघी एका कोपऱ्यात उभ्या राहिल्या. भोवतीच्या गर्दीपासून काहीशा दूर. सविताला काय बोलावे हे समजत नव्हते. विषय तरी कसा काढावा? मुळात काढावाच का? सुधा कदाचित अस्वस्थ होईल. नाटकाकडे तिचे लक्ष लागणार नाही. ज्या अर्थी नाटकाला ती आली आहे त्या अर्थी ती नक्कीच सावरली असली पाहिजे. तो तोल आपल्या अकारण विचारलेल्या प्रश्नांनी बिघडला तर? सुधानेच तिचा प्रश्न सोडवला. मगाशी तू म्हणालीस ना, नाटक 2 अंकी आहे. तुला उशीर होणार नाही. पण आता कल्पना आली मला. पण तू सावरलीस हे छान झालं. कधीतरी आपलं आयुष्य जगायला सुरुवात करावीच लागते. तेच ठरवलं मी. आणि खरं सांगू, आता थोडं मोकळंही वाटतं आहे. एकटं वाटतंच ग. पण भोवतीचा गुंता पुष्कळ कमी झाला आहे. त्यात फार अडकले मी. आता सुटल्यासारखं वाटतं. गुड. तेवढ्यात मोहन खाद्यपदार्थांची पाकिटे घेऊन आला. संपवा लवकर आणि तिकडे या. तुमची कॉफी मी ताब्यात घेऊन ठेवली आहे. तो म्हणाला. संभाषण तिथेच तुटले. सविताला वाटले तेच बरे झाले. हा विषय अधिक वाढवण्यात काही अर्थ नव्हता. नाटक संपल्यानंतर ती सुधाला म्हणाली. आज आम्ही दोघांनी बाहेरच थोडंसं खायचं ठरवलं आहे. तू येतेस? चल, गप्पा मारूया. किती वाजले? 6:45 फक्त. तशी काही हरकत नाही ग. पण तुम्हा दोघांमध्ये यू आर फनी? अगं, आमचं लग्न होऊन 27 वर्ष उलटली.
आता सून यायची वेळ झाली. तुला तर आलीच असेल. हो, नातूही झाला. मग काय तर. तेव्हा तुझे ते विनोदी विचार बाजूला ठेव आणि चल गुपचूप. थोडी खरेदी करू आणि जेवू पण. या भागात मोहनचं एक आवडतं रेस्टॉरंट आहे. सविताबरोबर स्वैरपणे हिंडताना सुधाला बरे वाटत होते. कितीतरी दिवस अशी सोबत मिळाली नव्हती. असे प्रसन्न वाटले नव्हते. तिनेही थोडीशी खरेदी केली. प्रत्येक दुकानात गर्दी होती. वाटेतही गर्दी. त्यामुळे त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचायला 8 वाजून गेले. बोला, काय घेणार? इथं चिकन चांगलं मिळतं. मी शाकाहारी आहे. तर मग मोहन मेनूकडे पाहू लागला. मला जेवणातलं काही नको, कारण घरी जेवण असेल. काहीतरी लाईटच खाईन. ओके. मोहनने ऑर्डर दिली. गप्पा चालूच होत्या. नुकत्याच पाहिलेल्या नाटकावर, इतर विषयांवर टेबलावर अजून काही आलेले नव्हते. फार उशीर लावतात ना? सविता म्हणाली. इथं फोन असेल ना? मी फक्त घरी फोन करून येते. ओके, ये ना. सुधा काउंटरकडून परत आली तेव्हा टेबलावर बशा आलेल्या दिसत होत्या. सांगितलंस ना? अगं फोन लागतच नाही. ही नेहमीचीच हास्यकथा. मोहन हसून म्हणाला. सविता व सुधा मनापासून हसल्या. दहीवडा चवदार होता. गप्पाही रंगल्या होत्या. पण सुधा आतून थोडी अस्वस्थ होतीच. फोन लागला असता तर फार बरे झाले असते. अलीकडच्या 1.5 वर्षात ही एक सोय झाली आहे. पण ती सोय फोन लागला तरच ना. सुबोध, मीना वाट नाही पाहणार, पण काळजी करणार. सुधीरही आता आला असेल. 7:30 पर्यंत येईन असे आपण निघताना सांगितले होते. आणखी काही घेणार का? या प्रश्नाने सुधा भानावर आली. तिने स्वतःला सावरले. त्या दोघांना आपल्यामुळे घाई होता कामा नये. सविताला आपण अस्वस्थ असल्याचा संशय येता कामा नये. तिने निश्चय केला आणि नंतर घड्याळाकडे पाहिलेही नाही. खरे तर गप्पांच्या ओघात तिला ते भानही राहिले नाही. मजा आली ना? असे म्हणत तिने सविताचा निरोप घेतला. पुन्हा भेटू. तुला फोन नंबर दिलाच आहे मी. निदान फोन तर कर. नक्की. पण लागला तर? निघताना सुधाच्या मनात आले. खरेच, आपलाही फोन लागला असता तर फार बरे झाले असते. सुधा घरी पोहोचली तेव्हा 9 वाजून गेले होते. टीव्हीवर जाहिराती चालू असाव्यात. दाराबाहेरच तिला शब्द ऐकू आले. पंची, प्रायोजक, अलीकडे लोकप्रिय झालेली मालिका. तिलाही तो भाग पाहायचा होता. तिने बेल वाजवली. तिला वाटले होते चटकन दार उघडले जाईल. कोणीतरी आत शिरता शिरताच म्हणेल, आलीस? वाटेत कुठे खोळंब झाला का? किंवा असेच काहीतरी. झालेल्या उशिराची दखल घेणारे, मनातली काळजी व्यक्त करणारे. दार चटकन उघडले गेले नाही. पूर्वी बेल करावी लागत नसे, कारण दार उघडेच असायचे. काही क्षणांनी सुबोधने दार उघडले. त्याने तिच्याकडे पाहिले न पाहिले आणि तो टीव्ही समोरच्या आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. जणू त्याला तो एक क्षणही वाया जाऊ द्यायचा नव्हता. इतरांचेही डोळे टीव्हीवर खिळलेले. ती घरी आल्याचे कुणाला समजलेच नाही. निदान कोणीतरी बस ना, नुकतीच सुरुवात झाली आहे एवढे तरी म्हणायचे. हे टीव्ही पाहण्याचे वेळ की आपल्या घरी असण्या नसण्याविषयीची उदासीनता. सुधाला काही प्रसंग आठवले. मुलांचे स्वतंत्र आयुष्य सुरू झाले आहे. त्यात आपल्याला फार महत्त्वाचे स्थान नाही असे त्या त्या प्रसंगी तिच्या मनात येऊन गेले होते. पण ती ते झटकून टाकण्याचा प्रयत्न करत होती. आत्ता पुन्हा तेच जाणवले आणि गळ्याशी एक हुंदका येऊन थांबला. आपले गलबलणे कोणालाही जाणवू नये म्हणून ती सरळ आत गेली. दिवा न लावताच डोळे मिटून स्वस्थ बसली. पण तसेच बसून राहणेही कदाचित वाईट दिसले असते. तसे सगळे नेहमीसारखेच आहेत. आपणही नेहमीसारखेच वागले पाहिजे. काही बदल झाले आहेत, होणारच. ते आता स्वीकारले पाहिजेत. ती स्वतःला बजावू लागली आणि मनाचा निश्चय करून झटकन स्वयंपाकघरात गेली. हेतू हा की समोरच्या खोलीत टीव्ही पाहत बसलेल्या मुलांना आपली चाहूल लागावी. त्यांना सगळे नॉर्मल वाटावे आणि तिथून कोणीतरी एखादा प्रश्न विचारावा. पाणी पिण्यासाठी ती फ्रीज उघडणार होती. तेवढ्यात तिच्या कानावर मीनाचे शब्द आले. आई, आमची जेवणं झाली. सगळं तसंच ठेवलं आहे टेबलावर. तुम्ही जेवून घ्या. तिला जरा तीव्र स्वरात सांगावेसे वाटले. माझंही जेवण झालं आहे. पण तेही वाईट दिसले असते. बघते. ती अर्धवट स्वतःशी आणि अर्धवट मीनाला ऐकू जाईल असे बोलली. मीनाला ऐकू गेले की नाही कोण जाणे. आणि आई, तसंच राहू दे सगळं. मी नंतर आवरते. हे सांगण्याऐवजी तुमचं जेवण इथंच घेऊन या असे म्हणाली असती तर? जे सांगितले तेही स्वयंपाकघराकडे दृष्टीही न वळवता
स्वतःच्या जगात दंग राहून. नेमके हेच आपल्याला कधी जमले नाही आणि अजूनही जमत नाही. तिने सहज हॉलकडे दृष्टी टाकली. प्रत्येकाची नजर टीव्हीवर चाललेल्या कार्यक्रमाकडे. अधूनमधून एकमेकांशी गप्पाही. सुधीर बरोबर त्याचा हॉस्टेलमधला मित्रही आलेला दिसत होता. समोर कॉफीचे कप दिसत होते. कार्यक्रम संपला. बातम्या सुरू झाल्या. आता तरी तिघा चौघांपैकी कोणीतरी उठेल, आत येईल. सुधाच्या मनात आशा पालवली. पण तिची अपेक्षा चुकीची ठरली. टीव्हीवर आता कोणता तरी सिनेमा सुरू झालेला दिसत होता. सुबोधने बहुधा एखादी कॅसेट आणली असावी. ती पाहताना गप्पा, हास्यविनोद सर्व चालू होतं. सुधा जेवता जेवता दुरून हे दृश्य निहाळत होती. सगळे कसे निवांत आहेत. आपण मात्र फोन लागला नाही म्हणून किती हळहळत होतो. पोरांना उगाच काळजी वाटेल म्हणून रेस्टॉरंटमधील जेवण लवकर आवरते घेत होतो. खरे तर आपल्याला कल्पना असायला हवी होती. ती कल्पना स्वीकारण्याची इतके जीवावर काय येते आहे. एकीकडे स्वतंत्र मोकळे आयुष्य हवे आहे आणि दुसरीकडे हा गुंताही, की आपल्याला नेमके काय हवे आहे हे आपल्यालाच नीटसे कळलेले नाही. आत्ताची तक्रारही उगाचच. कारण तसे तक्रार करण्याजोगे काय आहे? दुर्लक्ष असेल कदाचित, पण त्या पलीकडे काही नाही. अगदी नक्की. हे ठाऊक असूनही खिन्नता का? सुधाला यापैकी कोणत्याच प्रश्नाचे नीट उत्तर देता आले नाही. तिने आवराआवर केली आणि ती शांतपणे गॅलरीत जाऊन उभी राहिली. रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. घरासमोरच एक रिक्षा येऊन थांबली. तिला एकदम वाटले सामंतच त्या रिक्षातून उतरत आहेत. तिला आता सगळा ताण असह्य झाला. थकवा आला. येथे उभे राहण्याऐवजी आज जाऊन स्वस्थ पडावे या विचाराने ती आपल्या खोलीकडे जाऊ लागली. खोलीचे दार बंद करता करताच तिला सुबोधच्या खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. ती बाहेर आली. मीनाही धावत खोलीत पोचली होती व सौमित्रला थोपटत होती. तो मुसमुसत होता. काय झालं ग? स्वप्न पडलं की काय? कुणास ठाऊक. झोप राजा, बेटा झोप. तू जा, मी बघते त्याला. सौमित्र झोपेत पुटपुटत होता. आजी, आजी. झोपण्यापूर्वी तुम्ही दिसला नाहीत ना? ते डोक्यात असेल स्वारीच्या. जाऊ मी? जा. सुधा हळुवारपणे सौमित्रला थोपटू लागली. तो अजूनही म्हणत होता, आजी. मी इथंच आहे राजा, झोप. भूर जायचं. भूर? आत्ता? उद्या जाऊ हं. तिकडे त्याने गॅलरीकडे बोट दाखवले. ती त्याची आवडती जागा होती. सामंतांचीही. त्याला कसले स्वप्न पडले असेल? स्वप्नात सामंत आले असतील. त्यांनी त्याला आपल्याबद्दल विचारले असेल की त्याची त्यालाच आठवण झाली असेल. उद्या सकाळी, आता अंधार आहे ना, उद्या भूर जाऊ. सुधा सौमित्रची समजूत काढत होती. त्याला पेंग येत होती. त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. हा हात सोडवून घ्यावा आणि आता खोलीत जावे की इथेच काही वेळ थांबून राहावे. ती उठली नाही, तशीच बसून राहिली. मनात आठवणींची गर्दी उसळली होती. काही कडू आठवणी, पण त्याही आता गोड झाल्या होत्या. भोवतीचा अंधार उजळत होता. जणू दुसऱ्या अंकानंतरच्या प्रेक्षागृहात हळूहळू पसरणाऱ्या उजेडात मिसळल्यासारख्या. आणि नाटक काही संपले नव्हते. तिसऱ्या अंकात अजून काहीतरी घडणार होते. नाटक पुढे सरकणार होते. सौमित्रला हलक्या हाताने थोपटताना सुधाला वाटले, आयुष्यालाही हा असा तिसरा अंक हवाच.